देवा, तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाही. तू न सांगता पाठीशी उभा राहतोस, न मागता भरभरून देतोस. आज आमच्या राधिका मसालेला 3 वर्ष पूर्ण झाली. कुठे होते मी, काय होते? एक साधी गृहिणी, इथून आज राधिका मसालेची CEO. एवढा मोठा प्रवास तुझ्यामुळे शक्य झाला. फक्त तुझ्या कृपेमुळे. तू बदलवून टाकलंस मला, समृद्ध केलंस, सौमित्रसारखा लाईफ पार्टनर दिलास. इतक्या सुखाची खरंच अपेक्षा केली नव्हती मी. आता या सुखाला कोणाची नजर लागणार नाही याची काळजी आजपर्यंत जशी घेतलीस तशीच यापुढे सुद्धा घे. खास करून आज घे. आजचा दिवस माझ्यासाठी, राधिका मसालेसाठी खूप महत्वाचा असणार आहे. तुझा आशीर्वाद असू दे. शनू बेबी काय गोड दिसतेस. 1 मिनिट हा. मम्मा मम्मा काय करते मम्मा? बघ, माझी नजर नको लागायला तुला. तुझी कशी नजर लागेल मला? अगं असं काय करतेस, खरंच तू खूप सुंदर दिसतेस. तुला बघून ना मला माझी आठवण आली. तरुणपणी ना मी अशीच दिसायचे. एवढी बारीक? एवढी नाही, तुझ्यापेक्षा बारीक होती. एवढीशी कंबर होती माझी. हो. तुला सांगते ना, जाऊ दे, मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला तू झालीस. मग तू ते पोपड्या स्वरात मला मम्मा म्हणायचेस. ते आतापर्यंत तू एकदम कणखरपणे मला मम्मा करून ओरडतेस. तुला माहिती आहे आपलं बॉन्डिंग मदर डॉटर पेक्षा जास्त फ्रेंड्स आहे ना. खरंय मम्मा. आपल्या आयुष्यात ना खूप बॅड फेजेस आल्या म्हणून पण आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंगर असेल. पण माझ्या एक लक्षात आलंय माहितीये, बॅड फेजेस कितीही आल्या ना तरी त्यांच्यात काहीतरी पॉझिटिव्ह होत असतं. राईट. असंच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचं. म्हणजे आता वयाने तू मोठी झालीच आहेस, आता लवकरच कर्तृत्वानी पण मोठी होशील राधिका सारखी. काय बोललीस मम्मा? तुझ्या तोंडात घी शक्कर, मिल्क चॉकलेट. नको नको, त्यापेक्षा ना मला व्हॅनिला आईस्क्रीम आवडेल विथ हॉट चॉकलेट. तर यांचं काय करायचं? तुझ्यासाठी चाललंय. छान. अरे वा, क्या बात आहे. गजरा वगैरे. ओ सॉरी हा, माझं लक्षच नाही गेलं. साडी वगैरे. हा, काय छान दिसतेस शना. काय मुलं वगैरे बघण्याचा कार्यक्रम आहे की काय? अरे पण कशाला आता दुसरा पार्टनर शोधायचा? काय तुम्हालाही कळत नाही का? आणि तसंही आजकाल मुलांना स्मार्ट हुशार पार्टनर हवी असते. मंद पार्टनर नाही लागत कोणाला. सॉरी हा, वाईट वाटलं, पण जे आहे ते आहे. बरं जाऊ दे, चल. इतकी छान रेडी झाली आहेस तू. हा, आता साडीवर गजरा तर हवाच. मग मी एक काम करतो, हा गजरा तुझा नवरा या नात्यानं मीच माळतो. तशी आता बायको आहेसच ना, म्हणजे बायको तर म्हणावंच लागेल. चल मीच माळतो. हा, गजरा, अंगठ्या, या सगळ्या गोष्टी ना मायासाठी करायच्या आता. सोयीने बायको नाही म्हणायचं मला. आणि काय म्हणालास, मंद असेल मी, पण इतकी गळीगुजरी नाहीये की तुझ्यासारखा माणूस मला दया दाखवेल. आणि राहिला प्रश्न लाईफ पार्टनरचा, तर तू सोडल्यापासून ऍटलीस्ट मला लाईफ तरी मिळालंय. पार्टनर पण मिळेलच, पण तुझ्यासारखी त्या गोष्टीची मला घाई नाहीये. मला आत्ता घाई आहे बाहेर जायची. सो डू नॉट डिस्टर्ब मी अँड गेट लॉस्ट. इंग्लिश बोललेलं कळलं नाही वाटतं. हा, मायाबरोबर इंग्लिशही बिघडलं. मराठीत सांगू का? चालते भा. नाही, करा. काय माज करायचा आहे ना तो करा. पण थोडेच दिवस, आता काय 7च दिवस राहिलेत ना. तेवढ्या दिवसात जेवढा माज करायचा आहे तो करा. त्याच्यानंतर काय, घर तर सोडायचंच आहे ना तुम्हाला. असं छान साडी वगैरे नेसून सोडायचं
की कपड्यांची बोचकी हातात घेऊन जायचं? तुम्ही ठरवा, जावं तर लागणार आहे तुम्हाला. बाय, बरी दिसतेस तशी. हे तुला चांगलं नाही दिसणार. गजरा देऊन जा. गजरा हवाय? एक सारी फुलं चिरडली आहे ना, याच्या फिलिंग्स पण कोणीतरी चिरडेल अशाच. जाऊ दे मम्मा, तू वाईट नको वाटून घेऊ. तसंही मी नव्हतेच घालणार. आता मोकळ्या केसांवर कुठे घालायचे? मला हेअरस्टाईल काय करू सांग ना, मी काहीतरी छान करते. हा तर राहिले. जाऊ दे मम्मा. मम्मा ठीक आहे. हे काय गजरा वगैरे काय आहे? अरे तुम्ही इतके स्पेशल आहात, आजचा दिवस स्पेशल आहे, मग तुम्हाला स्पेशल फील करायला नको? म्हणजे मला ना काहीतरी 80s 90s ची हिरोईन असल्यासारखं वाटायला लागलंय. वाटायला लागले म्हणजे आहेसच तू. आहेसच तू हिरोईन. जेनी, मला काय वाटतंय, बिन बादल बरसात हो रही है. आणि बाजारातला सगळा मस्का ना यांनी खरेदी केलेला आहे. हे बरं आहे तुझं. म्हणजे ना कौतुक नाही केलं तरी प्रॉब्लेम आणि कौतुक केलं तरी बिन बादल बरसात काय लगेच आहे. नाही तसं नाही. काय बऱ्याचदा असं असतं की आपल्याला पुरुषांना सांगायला लागतं, काहीतरी सुचवायला लागतं की माझं कौतुक करा, मग ते कौतुक करणार. किंवा कधी कधी असं अचानक कौतुक करतात की आपल्याला कळतच नाही की हे खरं आहे की अजून काही आहे. तसं काहीच झालंय माझं. मॅम, तुम्ही ते पुरुषांच्या सायकीवर स्टडी वगैरे केलाय का? अरे म्हणजे तू राहा वहिनी बरोबर, म्हणजे तुझी पण स्टडी होईल. एक मिनिट, तुझा एवढा स्टडी वगैरे आहे का? हा मला सांग, मी कंजूशी करतो तुझी कौतुक करण्यात? इकडे बघ, इकडे बघ. करतो का? करतो का? अरे किती कौतुक करतो? करत नाही मी कौतुक? खूप कौतुक करतोस तू. सॉरी. कळलं 90sचा फायदा कळला. अशी मुठीत पाहिजे बायको, मुठीत. मॅम, तुम्ही फार बढावा नका देऊ यांना. ते आता फक्त गजराच मारला यांनी. थोड्या वेळाने 80sच्या फिल्म सारखं ते रेनमध्ये अम्ब्रेला घेऊन फिरायला वगैरे घेऊन जातील. ते ट्रीजच्या अवतीभोवती गाणं वगैरे गातील. हे मॅम नका करू. साडीचा पल्ली घेऊन डान्स करणार आहे ते, मला असं वाटतंय आज. ही कमाल आयडिया आहे. अरे अरे माझा मनात ती केव्हापासून होती. आपण हे करूया लगेच. आज फंक्शन संपलं ना की मग. हॅलो मिस्टर कंट्रोल. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण येताना आपल्याला लवकर ऑफिसमध्ये पोचायला हवं, कारण सगळेजण वाट बघत असतील. तयार आहेस ना? येस. चला चला लवकर. सौमित्र काहीतरी बोलत राहा. 20s. हो हो चला. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. सर, ह्या बॉक्स मध्ये काय आहे? त्याच्यात येस. गणपती बाप्पा. वा. द्या सर माझ्याकडे तो बॉक्स. घे, दाखव सगळ्यांना मूर्ती कशी आहे. खूप सुंदर आहे. आवडली ना? हो सर. वा वा. बरं मला सांगा, तुम्ही सगळे इथे असे बाहेर का उभे आहात? सर, वॉचमॅन कडे चावी नाहीये. अरे वॉचमन कडे कधी चावी असते का? चावी माझ्याकडे असते. तुम्हाला माहिती आहे ना, ऑफिसला नेहमी मी अर्धा तास आधी हजर असतो. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. आणि म्हणूनच ऑफिसला लेट येणाऱ्यांची कुठलीही कारणं मला अजिबात पटत नाही. आज काय ट्रॅफिक जाम होतो, पाऊस भरपूर होता, ट्रेन लेट होत्या. अरे काय सगळे बहाणे नुसते. एकदा माणसाने मनापासून ठरवलं की तो वेळेमध्ये पोचतो. कळलं का? येस सर. बरं आता माझं व्याख्यान पुरे झालं, आपण जाऊया आतमध्ये. हो सर. चला. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. मॉर्निंग. काका, तुमचा वेळेत येण्याचा आणि सगळ्यांच्या आधी येण्याचा नेम आजही चुकला नाहीये. तो कसा चुकवणार? निदान आज तरी नाही. बरं, आज राधिका मसालेला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. रादर सगळ्यांचं अभिनंदन. येस येस. हो. हे बघा, मूर्ती दे इकडे. वहिनी, बाप्पाची मूर्ती बघा कशी वाटते. बघ. अरे फारच सुंदर आहे हो. बघू. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. अगदी बघतच राहावंसं वाटतं. सर, गुरुजी कधी येणार आहे? हा, मी घरातनं निघताना त्यांना फोन केलेला होता. तेही घरातनं निघालेलेच आहेत. 15-20 मिनिटात येते. बरं, आणि पूजेचं सामान? ते मी त्यांच्याकडे सोपवलंय, ते घेऊन येतील येताना.
ठीक आहे, मग आतमध्ये जाऊया. गाईस, होय होय लटोरी. शनाया, अशीच जर फिरशील ना तर तुझ्यासाठी बाउन्सर मागवावे लागतील. हा का? का काय, खरंच रांगा लागतील लग्नासाठी. खूप सुंदर दिसतेस. लटोरी तू तो लमहर सुंदर महोगी लग रही हो. थँक्यू. म्हणजे म्हणजे उंच सुंदर मुलगी. अच्छा, पंडित जी बताई हमार बिया कब हुई? बस बस सांग ना. ए नाही, खरंच यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस. हा, मी फर्स्ट टाइमच बघते तुला साडीमध्ये. हो खरंच तू आम्हाला सगळ्यांना एकदम सरप्राईजच केलंस. तू ब्युटिफुल आहेसच, पण इतकी ब्युटिफुल आहे आज कळलं. त्या गुरुला सोडल्यानंतर काय चेहऱ्यावर निखार वगैरे आला की काय? मे बी. मे बी. अरे काय झालं सर? काय काय चाललंय काय? असे डोळे फाडून काय बघताय? अरे आपली शनायाच आहे ती. चला 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 चला. चलो लटोरी चल. हाय पन्नू. पन्नू? हा, पानवलकरचं शॉर्ट पन्नू. हो हो, अच्छा, म्हणजे आज ओल्ड फर्निचर नाही ना? नाही नाही, आज चांगला दिवस आहे ना म्हणून नाही. आणि तुम्ही सांगितलं नाही मी कशी दिसते. तू सुंदर ना? हम्म. थँक्स थँक्स. हो. ऑल्सो वी आर ट्विनिंग. म्हणजे ट्विनिंग? म्हणजे सेम सेम. अच्छा, म्हणजे मॅचिंग. हा. वा. चला चल. हो शनाया. चला. नमस्कार अरे नमस्कार. काय यांचं नाव? दामटे. काय म्हणते सर? सर आले. हॅलो, एक मिनिट, दार उघडूया. हे लॉक का उघडत नाहीये? चावी तर तीच आहे. काय झालं काय लॉकला? सर एक मिनिट, मी ट्राय करू का? हा, बघ बाबा बघ. झालं? सर लॉक तर व्यवस्थित आहे, चावी पण व्यवस्थित आहे, पण उघडत का नाही माहित नाही. असं कसं उघडत नाहीये? अरे तेच म्हणतो ना मी. किल्ली बरोबर आहे ना? हो, ठीक आहे, बरोबर आहे, मी माझ्याकडे. बघते, घाबरू नका. शांतपणे शांतपणे. नाही उघडत आहे. असं कधी होत नाही. नेमका आज या शुभ कार्याच्या वेळी असं व्हावं. सर 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 तुम्ही नका ना पॅनिक होऊ. काय पावसाचे दिवस आहेत, काहीतरी गंज वगैरे चढला असेल. लॉकला बघूया, थांबा जरा, मी बघतो एकदा. गंजाचं काही नाही, ते आपण रोज उघडतो. आणि हे ह्याचे नुसतेच काय बघत राहिले? ए वॉचमैन, ये लॉक क्यों नहीं खोल रहा है? पता नहीं साहब, चाबी तर तुमच्या जवळच असते ना. वैसे भी मैं चाबी रख के क्या करता हूँ. पन्नू, ते लॉक ओल्ड झालंय तुमच्यासारखंच. शन्या, शनाया, अगं परिस्थिती काय आणि तुला मस्करी कसली सुचतीये? लॉकचं ना गुरुनाथसारखं झालंय. किती समजवलं ना तरी सुधरत नाही. विनोद कसले करताय आता तुम्ही? अरे हो गॅरी, आपल्या लक्षात कसं नाही आलं अजून? काय? अगं 3 वर्षात असं कधी झालंय का? सगळं इन प्लेस आहे, आज फक्त लॉक उघडत नाहीये. हे सगळं मी तुला सांगते गॅरीनेच केलं असणार. त्यांनी आतनं लॉक लावलंय आणि हे त्यांनी कोणाला सांगून केलंय ना हे पण मला माहितीये. थांब एक सेकंड तू. अरे चड्डी वालो अपनी चड्डी संभालो, चड्डी वालो. हा बोल शनाया, गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग? तुझी बॅड मॉर्निंग होणार आहे आता. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कधी सुधारणार नाहीस ना तू? अजूनही त्या गॅरीसाठीच काम करतोस ना? एक मिनिट. मी काय केलंय आता? राधिका मसाल्याचं जरा चांगलं होत असेल ना की बघवत नाही तुम्हाला. काहीतरी स्पॉइल करायला केलंच असणार आहे. ऑफिस आतून लॉक तुम्हीच केले ना? खरं सांग मला केड्या. अगं यार, मी खरंच सांगतो, मी काही केलेलं नाही. गॅरीने माझ्याकडनं काही करून घेतलेलं नाही. हवं तर माझ्या चड्डीची शपथ. कोणाची खोटी शपथ घेऊ शकतो? तुम्हाला काय सांगतो रे?
अरे यार आता कसं सांगू यार. बरं मी होणाऱ्या बायकोची शपथ खोटी गेली का? हे बघ, मी जर असं काही केलं असेल ना तर माझं कधी लग्नच होणार नाही. मी तसाच मरेन. झालं? आईला हो रे, एखादी मुलगी मिळाली म्हणून तू कॉलेज पासून स्ट्रगल करतोय. नाही ठीक आहे या बाबतीत तू खोटं नाही बोलणार. ठीक आहे, ट्रस्ट यू. सॉरी बाय. झोप. हा बाय बाय. सॉरी अंदाज चुकला. केडा इन्व्हॉल्व नाहीये याच्यात. म्हणजे अजून कोणी मित्र आहे का गुरुला? ते सगळं नंतर बघता येईल. आधी लॉक उघडण्याचं बघूया. बहिणी मी काय म्हणतो, आपण एक काम करूया का? ते लॉक उघडणारे चाव्या बनवणारे लोक असतात ना, त्यांना बोलवूया ना, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. अरे तोवर आपण काय करायचं? बाकीच्यांचं मला माहित नाही, पण तू एक काम कर. काय? मेहरबानी कर आणि जरा गप्प बस, शांत. ते जमणार नाही. सर, तुमच्या ओळखीचं कोणी आहे का हे लॉक वगैरे उघडणार? नाही म्हणजे त्यांना तसं फोन करून बोलवा ना प्लीज. हा, मी फोन करतो. क्या बोला? कोई आदमी नहीं है तुम्हारे पास? अरे तो तुम खुद आ जाओ ना. देखो तुम्हारे ओळख में कोई तो होएगा ना. अरे ओळख में यार, ओळख कसं पहचान. मानवकर सर असं जर हायपर होऊन बोलत राहिले समोरच्याशी, तेही हिंदीत, तर समोरचा माणूस मर जाएगा ना. अरे देखो तुम्हारे पहचान में तो कोई ना है ना, होएगा ना. तुम्हारा कोई हो क्या बोलता हो, ग्रुप बिप होएगा ना. हाँ, अरे वो रे तुम लोग क्या लॉकर वाकर क्या बोलता हो, लॉकर वालों का. हाँ, गप्प बसशील का? हसू नकोस प्लीज, कळलं ना? अगं ते चिडले ना, मारतात ते. अख्खा आनंद उचलून फेकून मारतील तुझ्यावर. याला उचललं तर वर्ल्ड फर्निचर सन्माय का होऊन जाईल. देखो मेरा बात सुनो. वो कोई होएगा तो वो तुम हमको देखो, कोई अवेलेबल होता है कि नहीं देखो, और हमको कळो ना. हाँ, अरे कळो ना बोले तो वो इन्फॉर्म करना. हाँ ठीक है. बहिणी सॉरी, तो म्हणतो एवढ्या सकाळीच कोणी अवेलेबल होणार नाहीये. ऍटलीस्ट 2 तास तरी वाट बघावी लागेल. पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, मीडियावाले कधीही पोहोचतील. आजच्याच दिवशी असं व्हायचं होतं का? कोणाची नजर लागली कळतच नाही. गॅरी आणि मायाची, अजून कोणाची? ते सगळं राहू द्या, काहीतरी करून दार उघडायला पाहिजे त्याचा विचार करा. राधा हायपर नको. मला सांग, काही मागून वगैरे रस्ता आहे का? काहीतरी करता येईल का? किंवा वरून काहीतरी अरे काहीतरी वेगळा रस्ता असेल ना. एक मिनिट, रस्ता आहे माझ्याकडे. मी ठरवलंय काय करायचंय. सगळे साईडला आहे. मी ठरवलंय काय करायचंय ते. आपल्याला दार तोडावं लागेल. नाही असलं काहीतरी करू नको. वेडा काय? अरे नाही, आणि तुम्हाला काहीतरी लागेल, शिवाय ते दार तुटेल. काचेच आहे ते. अरे तुम्ही काळजी करू नका बहिणी, काहीच होणार नाहीये. व्यवस्थित आहे, हेच करावं लागेल आपल्याला. नो, हे असलं मॅडनेस काय नाही करायचं. जस्ट स्टे. अरे नाही बाबा, मला तुझी काळजी नाही, ऑफिसची काळजी आहे म्हणून म्हणतो. उगाच तू घाबरे काय बोलतोस तू. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तू काय नो वगैरे. अच्छा ओके, बस तू म्हणतीयस मग नाही तोडणार. गुड. हाय. मॉर्निंग. गुड मॉर्निंग माया. अरे माया, आज हा असा अटायर, म्हणजे मला वाटलं साडी वगैरे नेसून येशील तू छान, पण कम ऑन गुरु, यू आर रिॲक्टिंग ॲज इफ पहिल्यांदा बघतोयस मला अशा अटायर मध्ये. आय ऑलवेज ड्रेस अप लाईक दिस, राईट? नाही तसं नाही. म्हणजे मला असं वाटलं की आज पूजा आहे तर तू कदाचित साडी नेसशील म्हणून विचारला. सो व्हॉट? काय संबंध आपला आणि त्या पूजेचा? आपला तसाही काही संबंध नाहीच आहे. एनिवे, आपल्याला एवढ्यातच इंटरेस्ट आहे की राधिका नक्की काय अनाउन्समेंट करते. एक्झॅक्टली. लेट्स लीव्ह. हा, ऐक ना, मी काय म्हणतो, एवढ्या लवकर जाण्यात काही अर्थच नाहीये. म्हणजे उगीच तिथे गेल्यानंतर त्या राधिकाच्या सगळ्या चमच्यांची तोंड बघावी लागतील. तर आपण ऑन द वे एक रेस्टॉरंट आहे, मस्त कॉफी पिऊन आरामात जाऊया, चालेल? ओके, कूल. आणि माया, तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आणलाय. नाउ व्हॉट? नाही, मला माहिती आहे कदाचित या अटायरवर ते सूट नाही होणार, पण मला वाटलं होतं तू साडी नेसून येशील तर मी तुझ्यासाठी छान गजरा घेऊन आलो होतो. सो एक माझ्यासाठी म्हणून एकदा प्लीज केसांमध्ये माळशील? मला माहिती आहे याच्यावर ऑड दिसेल, पण एक 2च मिनिटं मला बघण्यासाठी. गुरु अंकल, आता कळलं तुला अंकल का म्हणते मी ते?
आर यू सिरियस? म्हणजे यू वॉन्ट मी टू वेअर दिस गजरा ऑन दिस अटायर? हा, जस्ट इमॅजिन मी कशी दिसेन हा या अटायर मध्ये हा गजरा घालून. कम ऑन गुरु, मला नाही आवडत हे गजरा वगैरे. चल. अरे यार, हे सगळेच अंदाज चुकवते माझे. मला वाटायचं मुली कितीही मॉडर्न कपडे वगैरे घालत असल्या तरी काही गोष्टी टिपिकली केल्याच त्यांना आवडतं. पण माया जगा वेगळी आहे. म्हणून तर तिच्यासाठी एवढा वेडा आहेस ना तू गुरुनाथ. हा, इट्स नॉट इझी टू इम्प्रेस हर. चला गुरुनाथ सुभेदार, जास्त प्रयत्न करावे लागतील.